जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काचे या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा या संघटनेची कोल्हापुरात स्थापना। प्रसार माध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक व क्रीडा विषयक माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार बंधू करत असतात। परंतु पत्रकारांनी स्वतःच्या न्याय हक्कासाठी व समाजासाठी एकत्र राहणे गरजेचे आहे। हा उदात्त हेतू ठेवून द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा या पत्रकार संघटनेची कोल्हापुरात सुरुवात संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सागर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कार्यक्रमाला दत्तात्रय पाटील, उपाध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य हे प्रमुख पाहुणे म्हणून होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सागर शेळके तसेच राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष सचिन गवळी, जिल्हा कोषाध्यक्ष तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी द ग्रामीण युवा पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा या संघटनेची सुरुवात करण्यात आली। यावेळी सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र, ओळखपत्र वाटप करण्यात आले। यावेळी प्राध्यापक डॉक्टर बाबूराव घुरके यांनी या संघटनेचे ध्येय धोरणे विशद केली। जिल्हाध्यक्ष सागर शेळके यांनी सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी सर्व पत्रकारांचे अभिनंदन करून सर्वांनी घटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य जोमाने करावे व लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले। यावेळी राजेंद्र सूर्यवंशी यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले। पत्रकार गोरख कांबळे, नारायण लोहार यांनी सर्वांना संघटित राहण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमाचे आभार डॉक्टर बाबूराव घुरके तर सूत्रसंचालन सुभाष भोसले यांनी केले। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह तेच टीव्हीला पाहिलं असतील म्हणजे हे आपलं काम काय आहे तर अन्यायाविरुद्ध पेटून उठलं पाहिजे तर तो पत्रकार, नाहीतर त्याच्या आपला हा माणूस आहे भावनिक होऊन काहीतरी लिहायचं असं लिहिणं योग्य नाही। मी माझा बादचा त्या गावचा आहे, त्याच्याकडून मी बातमी घेतली। मी म्हटल्याचे मी 4 वाजता आजारी होतो, सरांना मी माझा मेसेज पाठवला, सरांच्या प्रेमापोटी मी आलो आता इथे। त्यामुळे त्याच्यावर मी लिहिणार, मी सुद्धा निर्भीड लिहितो, लक्षात घ्या। काही भोसले सरांनी सुद्धा माझ्या काही खूप मी मोठे लिहितो अशातला भाग नाही, लिहिताना मात्र मी निर्भीडच लिहितो। त्यात कुणाचा लवा जमा काय ना, आपण जन्माला आलोय काहीतरी जारायचं। त्यामुळे अशा एका चांगल्या ह्याच्यात जर आपण गेलो प्रामाणिकपणाबद्दल तर त्याचं दुःख वाटण्याचं काही कारण नाही। म्हणून विनंती एकच यासाठी बोललो मी, जे काय पत्रकार बांधव आहेत त्यांनी अतिशय अन्यायाविरुद्ध पेटून उठलं पाहिजे। कुठलीही ती बाजू असू दे, आपण त्यांची ज्याच्यावर अन्याय होतोय त्याचीच बाजू धरून आपण त्या ठिकाणी आपलं लेखन केलं पाहिजे, तरच ही पत्रकारिता आपली चालेल। आपण सगळ्यांनी सागर सरांना सहकार्य करूया। मला 2 मिनिट फार महत्त्वाचं काम आहे, ती लेखन जिवंत ठेवण्याचं काम आपण या संघटनेच्या माध्यमातून करायचं आहे। कारण आपल्याला उद्देश पहिल्यांदा वाचून दाखवले, ते सगळेच्या सगळे उद्देश आपल्याला लागू पडतात आणि त्या उद्देशाप्रमाणेच आपल्या संघटनेची वाटचाल करायची आहे। आणि ही जर वाटचाल केली तर निश्चितच आपली ही संघटना आज आपल्या जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये पहिला क्रमांक घेतल्याशिवाय हे काम आपण अतिशय प्रामाणिकपणे करणारच आहोत, त्याच्यामध्ये काही मात्र शंका नाही। आणि ही जबाबदारी आपल्यावर पडलेली आहे, चांगल्या पद्धतीनं आपण निर्माण करूया, सगळ्यांना विश्वासात घेऊया। तरी सुद्धा आपलं तिथं काम झालं पाहिजे, या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे। दुसरी गोष्ट, जर आपण जर काम करत असताना तर काही अडचणी आल्या तर सरांना विचारा, पूर्ण कार्यक्रमशी घ्या व सर काय करायचे, पुढे काय करायचे, सगळे त्यांना विचारून सगळे आपण डिसिजन घेऊ आणि संघटनेत एक एकोपीने ठेवू। म्हणजे एक टीम निवडायची आहे की जेणेकरून आपल्याला संघटनेसाठी बाबा ते वेळ देतील। तर अशा लोकांनी मला सांगा की आपल्याकडे बसलेले आहेत त्यांच्यासाठी आपल्याला पुरेपूर वेळ देणारी व्यक्तीने हात वरती करायचं, की बाबा आपल्याला पुरेपूर वेळ देऊ शकतात संघटनेसाठी। नाही आता काय नाही की तुमचं काम दिलं तर सोडू करा। बातमी तुम्ही टाईप केली एकदा नाही 10 वेळा वाचून बघा, त्यात सुद्धा अजून स्वल्पविराम, पूर्णविराम, काय चुकलं राहिले सगळं बघा, मगच तुम्ही किती। आणि महत्त्वाचा मुद्दा मी पत्रकारितेत आले तसे की तुम्हाला सांगतो, 2000 साली मी हिप्नॉटिझमचा कार्यक्रम करतो, अजून पण करतो। माझे जवळजवळ 2,500-3 हजारच्या वर कार्यक्रम झाले। 8 टाईम 950 मुलांना मी हिप्नोटाईज केले आणि जागतिक रेकॉर्ड आहे 350 लोकांचं। हे आपलं कोल्हापुरात ज्याने आम्हाला शिकवलं ते म्हणजे अरे द युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा शाखेचं आज या ठिकाणी उद्घाटन होत आहे। आमचे मार्गदर्शक माननीय सागर शेळके सर हे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत। आज या ठिकाणी आम्ही सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकार
टाऊन हॉल या ठिकाणी जमलेलो आहोत आणि या संघटनेचं आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. तर मी या संघटनेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार यांचं मी स्वागत करतो. पत्रकारांच्या संदर्भामध्ये खूप चांगलं काम आपल्याला सर्वांनी या ठिकाणी मिळून करायचा या ठिकाणी उद्देश ठेवलेला आहे. त्याचबरोबर एक सामाजिक बांधिलकी ठेवून आमची संघटना यापुढे कार्यरत राहणार आहे. धन्यवाद. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.